जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये एकच समस्या असते, पण त्या समस्याचाच आपण जास्त विचार करतो आणि त्या एक समस्यामुळेच आपल्याला दिवसभरामध्ये कुठल्याही कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही। फक्त ती एक समस्याच आपल्याला नेहमी आपल्याला त्रास देते। नेहमी आपण त्या समस्याचाच विचार करतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या समस्यामुळे रात्री आपण व्यवस्थित झोपतही नाही, कारण तीच समस्या आपल्याला नेहमी आठवत राहते। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये एकच समस्या असते, पण आपण विचार मात्र जास्त करतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संकट आली म्हणून घाबरू नका, समस्या आली म्हणून घाबरू नका, तर त्यावर उपायही असतो। फक्त आपण शांत विचार करून त्याच्यावर उपाय शोधत नाही आणि म्हणूनच त्याचा मानसिक त्रास आपल्याला स्वतःला होतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की अशा सिच्युएशनच्या वेळेस आपण शांत बसलं पाहिजे, आपलं मन शांत आपण ठेवलं पाहिजे। त्यातून आपल्याला मार्ग कसा काढता येईल, कुठल्या रस्त्याने आपल्याला जाता येईल आणि कुठला रस्ता आपल्यासाठी योग्य आहे की त्या रस्त्याने गेल्यावर आपल्याला यश आणि कीर्ती येईल, असा आपण विचार केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। पण आपण नेहमी ती समस्या का आली, माझ्याच आयुष्यामध्ये ती समस्या सद्गुरूंनी का पाठवली, मलाच का त्रास होतोय, मलाच का संकट आहे, मलाच का टेन्शन आहे, मलाच का नेहमी सद्गुरू त्रास देतात, असा आपण नेहमी विचार करतो। पण समर्थ म्हणतात की त्रास, संकट आणि समस्या तर आयुष्य संपेपर्यंत हे प्रत्येकाला येणार आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक सिच्युएशन मधून जायचंच आहे। पण त्यातून आपल्याला मार्ग कसा काढता येईल, आपण कुठल्या मार्गाने गेल्यावर आपल्याला यश मिळेल, हेही आपणच मार्ग काढला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी जर आपण विचारच करत बसलो तर आपल्याला मार्ग हा कधीही सापडणार नाही। म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या शांत रूम मध्ये जर एखादं घड्याळ हरवलं तर म्हणले कालवा करून ते घड्याळ सापडणार नाही, म्हणले सर्व लोकांना बाहेर पाठवावं लागणार आणि मगच एक व्यक्तीला ते घड्याळ शोधण्यासाठी आत पाठवावं लागेल। मग ती व्यक्ती मग सर्व काही रूम मध्ये शांतता असेल त्यावेळेस त्या घड्याळाच्या काट्याचा आवाज कुठून येते त्याकडे ती लक्ष देते आणि त्या बाजूने ती व्यक्ती जाते आणि मग मात्र त्या व्यक्तीला ते घड्याळ सापडतं। मग समर्थ म्हणतात की तसंच त्या घड्याळासारखंच आपलं आहे म्हटले। आपण काय करतोय म्हटले, नेहमी आपलं मन शांत कधी ठेवतच नाही, डोकं शांत कधीच ठेवत नाही। नेहमी आपण डोक्याला काही ना काहीतरी काम लावतो। थोडा वेळ मिळालं की आपण शांत बसून विचार केला पाहिजे की या समस्येतून मी कसा मार्ग काढू, ही समस्या मला माझ्या आयुष्यात आलेली आहे, तर या समस्येतून मला उत्तमाचा मार्ग कसा सापडेल, मी काय केलं पाहिजे की जेणेकरून मला या समस्येतून माझी सुटकाही होईल आणि मला सुख मिळेल, माझ्या घरच्यांनाही सुख मिळेल आणि मला शांती आणि समाधान प्राप्त होईल, माझ्या घरच्यांनाही सुख, शांती आणि समाधान प्राप्त होईल, याचा आपण विचार केला पाहिजे। ती समस्या का आली, मलाच का दिली, याचा विचार करून ती समस्या सुटणार नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की समस्या का आली यापेक्षा समस्यातून मार्ग कसा काढता येईल, समस्यातून आपण बाहेर कसं पडता येईल याचा विचार तुम्ही जास्त केला पाहिजे, तर तुम्हाला शांती मिळेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणूनच समर्थ आपल्याला एक बोध सांगतात। समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक मुलगा होता आणि त्याने गरिबीतून शिक्षण पूर्ण केलं होतं। त्याचं शिक्षण इंजिनियर झालं होतं, पण ज्या ठिकाणी तो इंटरव्ह्यूला जात होता त्या ठिकाणी मात्र त्याला खूप कमी पगार त्याला सांगत होते की तुम्हाला एवढा पगार दिला जाईल, तुम्ही उद्यापासून नोकरीला या। पण त्याला नेहमी वाटत होतं की मी इंजिनियरची डिग्री प्राप्त केली आहे, माझं शिक्षण उत्तमच आहे, माझ्या शिक्षणाच्या मानाने पगार माझा हा चांगला नाही आणि त्यामुळे तो मुलगा नेहमी नाराज असायचा। घरात त्याचं कशात मन लागत नव्हतं, तो नीटसा जेवत नव्हता, रात्री झोपत नव्हता आणि नेहमी तोच विचार करत होता आणि अशा विचाराने त्याचं डोकं दुखू लागलं। आणि मग असं रस्त्याने जात असतानाच त्याला एका वडाच्या झाडाखाली एक साधू महाराज नामस्मरण करताना दिसले, साधू महाराज पोथी वाचताना दिसले। त्यावेळेस त्याच्या मनात विचार आला की आपण आता शेवटचा प्रयत्न करूया, या साधू महाराजांना विचारूया आणि आपल्या मनातलं जे काही दुःख आहे ते साधू महाराजांना सांगूया। साधू महाराज जे काही आपल्याला उपाय सांगतील ते आपण ऐकल्यावर आपल्याला जरा बरं वाटेल असं त्या मुलाला वाटलं। आणि मग तो मुलगा कोणताही विचार न करता त्या साधू महाराजांकडे गेला आणि साधू महाराजांना म्हणाला, महाराज मला एक समस्या आहे आणि त्या समस्याचं
मला एक प्रश्न पडला आहे, एक समस्या माझ्या आयुष्यात आहे आणि त्या समस्येमुळे मी माझ्या आयुष्यामध्ये नीटचं जीवन जगत नाही, मला नीटचं जेवणही जात नाही, मला झोप येत नाही, मला घरात कुठल्याही कामामध्ये माझं लक्ष लागत नाही, माझं मन सैरभैर झालं आहे आणि कृपा करा आणि माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर द्या साधू महाराज. मी खूप अपेक्षा करून तुमच्याकडे आले आहे आणि तुम्ही मला खरंच निराश करणार नाही आणि माझ्या मनाला पटेल, माझ्या मनाला पटेल असं तुम्ही उत्तर देचाल आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलेलो आहे साधू महाराज आणि कृपा करून माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही उत्तमाचं द्या. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, ठीक आहे बाळा, तुला काय प्रश्न आहे तू सांग. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, साधू महाराज, माझं शिक्षण भरपूर झालं आहे, मी इंजिनिअरची डिग्री प्राप्त करून घेतली आहे, पण ज्या ज्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूला जाते त्या ठिकाणी मात्र मला पगार कमीच आहे असं सांगतात आणि कमीच आम्ही देणार असंच म्हणतात. पण मला काय हे पटत नाही, माझं शिक्षण उत्तमाचं आहे आणि माझी डिग्री पूर्ण मी केलेली आहे, मला मार्कही चांगले पडलेले आहेत आणि तरी हे लोक मला कमी पगार देत आहेत आणि त्याच्यामुळेच मला काळजी वाटत आहे, टेन्शन वाटत आहे आणि मला सारखं तोच विचार येत आहे. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, बाळा ठीक आहे, तू येथे थोडा वेळ शांत बस. साधू महाराजांनी त्याला शांत बसायला सांगितलं. 5 मिनिट झाल्यावर साधू महाराज म्हणाले, तुझ्याकडे एक कोरा कागद आहे का, तो मला दे. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, ठीक आहे. आणि मुलाने आपल्या वहीतला कोरा कागद कट केला आणि साधू महाराजांच्या हातावर ठेवला. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले की तुझ्याकडे एक पेन आहे का. त्यावेळेस त्याने पेनही काढून दिला. त्यावेळेस त्याला काही समजेना की साधू महाराजांकडे मी कुठला प्रश्न घेऊन आलोय आणि साधू महाराज माझ्याकडून काय मागत आहेत. तरीही तो शांत बसला. त्यावेळेस साधू महाराजांनी तो कागदही घेतला, पेनही घेतला आणि कोऱ्या कागदाच्या बरोबर मध्यभागी गोल असं वर्तुळ काढलं. कोऱ्या कागदाच्या बरोबर असं मध्यभागी वर्तुळ काढलं आणि त्या वर्तुळाला पूर्णपणे गिरवलं आणि तो वर्तुळ असं गडद दिसू लागला. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, बाळा, या कागदावर तुला काय दिसतंय. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, साधू महाराज, या कागदावर एक गोल वर्तुळ दिसतंय आणि ते वर्तुळ पूर्णपणे तुम्ही खोडलेलं आहे, त्यावर डाग दिसत आहे, एक वर्तुळ मोठं तुम्ही काढलेलं आहे. साधू महाराज म्हणाले, या पलीकडे तुला अजून काय दिसतंय. त्यावेळेस तो मुलगा म्हणला, या पलीकडे या कागदावर काहीही दिसत नाही. दुसऱ्यांदा विचारलं की या कागदावर पुन्हा नीट बघ काय दिसतंय. त्यावेळेस दुसऱ्यांदा मुलाने उत्तर दिलं की या कागदावर एक वर्तुळ दिसतंय. तिसऱ्यांदाही विचारल्यावर तिसऱ्यांदाही त्यांनी तसेच उत्तर दिलं. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, अरे बाळा, मी तुला हे समजावून सांगतोय, तुला हा कागदावर फक्त ते गोल वर्तुळ दिसतंय पण पूर्ण कागद कोरा आहे तो तू कधीही मला सांगितलं नाही. फक्त या कागदावर गोल वर्तुळाकडेच तुझं लक्ष गेलं पण पूर्ण अख्खा कागद कोरा आहे त्याकडे का तुझं लक्ष गेलं नाही. त्यावेळेस साधू महाराजांना तो मुलगा म्हणाला, कृपा करा आणि मला परत समजावून सांगा, मला याचा अर्थ कळाला नाही. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, अरे बाळा, हे पूर्ण कागद म्हणजे तुझं आयुष्य आहे आणि मधला गोल वर्तुळ म्हणजे तुझी समस्या आहे. तू आपल्या पूर्ण कोऱ्या कागदाकडे बघत नाही, पूर्ण आयुष्य तुझ्याकडे पडलेलं आहे. अनेक तुला संध्या आहेत, त्या संध्याकडे तुझं लक्ष नाही. फक्त एक गोल वर्तुळ त्या कागदावर आहे त्याकडेच लक्ष आहे. फक्त एक तुझ्या आयुष्यामध्ये समस्या आहे त्याकडेच तुझं लक्ष जात आहे पण पूर्ण कोरा कागद आहे त्याकडे मात्र तुझं लक्ष कधीही गेलं नाही. त्यावेळेस मात्र त्याला आनंद झाला आणि साधू महाराज म्हणाले, मी तुला हे समजावून सांगतोय की तुला नोकरी लागत नाही आणि नोकरी जेथे लागते तेथे तुला कमी पगार आहे असं सांगितलं जातं. मग अशा वेळेस मात्र तू थोडासा प्रयत्न कर. तुला जर नोकरीमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा नोकरी जर आवडत नसेल तर तू बिझनेस ओपन कर. तुला ज्यामध्ये आवड आहे ते करायचा तू प्रयत्न कर. एकच समस्या माझ्या आयुष्यामध्ये आली आहे आणि त्यामुळे तू दुःखी राहू नकोस. आयुष्यामध्ये अनेक मार्ग आहेत, अनेक रस्ते आहेत. दुसऱ्या रस्त्याने तू जाण्याचा प्रयत्न कर, तिसऱ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न कर. 4थ्या रस्त्यामध्ये जर तुला संकट आलं, वेदना आली तर 5व्या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न कर. पण तू नेहमी चालत राहा, चालणं बंद करू नको. तुला यश, कीर्ती, प्रताप, महिमा नक्कीच येईल असं साधूंनी त्या मुलाला सांगितलं. त्यावेळेस मात्र त्या मुलाला आनंद झाला आणि तो म्हणाला, साधू महाराज, खरंच तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तम असं उत्तर दिलं, मला पटेल असं दिलं आणि खरंच मी आज शांतपणे झोपू शकेल. कारण किती दिवस झालं या समस्येमुळे
मला झोप येत नव्हती. आणि मग तो साधू महाराजांना साक्षात दंडवत घालून तो आपल्या घरी निघून गेला. मग समर्थ काय म्हणतात की या बोधातून आपल्याला हेच पाहायला मिळतं की आपल्या आयुष्यामध्ये ही समस्या अगदी छोटीशी असते, पण ती समस्या आपण मोठी करतो आणि त्यामुळेच आपल्याला टेन्शन येतं, त्रास होतं, वेदना होत आहे, दुःख होता, काही समजत नाही, झोप येत नाही, जेवण जात नाही, असे अनेक प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. म्हणून समर्थ म्हणतात की एक दरवाजा बंद झाला म्हणून शांत बसू नका. बाकी 100 दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत, त्याकडे का तू लक्ष देत नाही? बाकी 100 दरवाजे तुझ्यासाठी संधी म्हणून उभे आहेत, त्याकडे तू लक्ष दे. दुसऱ्या दरवाजाकडे जाण्याचा तू प्रयत्न कर आणि मग तुला यश, कीर्ती, प्रताप, महिमा येईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हेच पाहायला मिळतं, कधीही हार मानू नका. त्या कोऱ्या कागदासारखं फक्त वर्तुळाकडेच बघू नका, पूर्ण कागद कोरा आहे त्याकडेही कधीतरी लक्ष द्या. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये एकच समस्या आली आहे, म्हणून आयुष्य वाया घालवू नका. आयुष्यामध्ये अनेक भरपूर संधी असतात, त्याकडेही कधीतरी लक्ष द्या, त्या दरवाजाकडेही कधीतरी लक्ष द्या, मग तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.